आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या महादहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांचा गौरव. आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या वतीने आयोजित महादहीहंडी उत्सव 2024 ठाण्यात मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवात विविध गोविंदा पथकांनी आपल्या कौशल्याचं प्रदर्शन केलं. त्यामध्ये अनेक पथकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. उत्सवातील प्रमुख आकर्षण ठरले मुंबईतील अखिल गोविंदा पथक डोंगरी अंधेरी पूर्व. त्यांनी 8 थरांची दहीहंडी फोडत प्रथम पारितोषिक पटकावले. त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचे सन्मानचिन्ह आणि 1,11,111 रोख रुपयांची रक्कम देण्यात आली. शिवतेज महिला गोविंदा पथकाने 6 थरांची दहीहंडी फोडत मासाहेब मीनाताई ठाकरे नावाचे सन्मानचिन्ह आणि 25,000 रुपयांचे बक्षीस जिंकले. ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावाचे सन्मानचिन्ह आणि 27,500 रुपयांची रोख रक्कम देण्यात आली. ठाण्यातील निवडक गोविंदा पथकांचा गौरव करण्यात आला. यामध्ये गौरीशंकर सिद्धिविनायक गोविंदा पथक चंदनवाडी, सिंगनगरचा राजा गोविंदा पथक हंसनगर, ओम साई गोविंदा पथक चंदनवाडी आणि साईबा गोविंदा पथक सिद्धेश्वर तलाव खोपट यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त दिव्यांग मुलांच्या गोविंदा पथकाला 11,000 रुपयांची रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच नयन फाउंडेशनच्या दृष्टिहीन गोविंदा पथकालाही 11,000 रुपयांचे बक्षीस देण्यात आले. उत्सवात अन्य थर लावणाऱ्या गोविंदा पथकांनीही रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे या कार्यक्रमाचा गौरव अधिकच वाढला. मला वाटतं सकाळपासून या ठिकाणी संपूर्ण मुंबई असेल, ठाणे असेल, तर इतर शहरातून हे सर्व गोविंदा पथक या ठिकाणी सहभाग होण्यासाठी आले होते. आणि तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी खास करून मुंबईसाठी एक विशेष हंडी होती. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने ही हंडी होती. त्याचबरोबर आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावाचा स्मृतिचषक होता आणि ती खास करून ठाण्यातल्या गोविंदा पथकासाठी होती. आणि महिलांसाठी विशेष करून मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या नावाने सुद्धा या ठिकाणी चषक होता.